बाहेर थंडी असल्यामुळे हे असे घरामध्ये येतात. हे काय आम्ही पाळलेले नाहीत, हे रोजचे पाहुणे आहेत. हा एक खाली झोपलेला आहे, पण हे दोन एकमेकांचे दुश्मन आहेत, मोठे दुश्मन आहेत ते. आता पशुप्रेमींना माझा एक प्रश्न आहे. लोक सांगतात तुम्ही एवढ्या जवळ या मुक्या प्राण्यांना घेतात, आजार होतील काहीतरी, त्यांच्यामुळे आजार पसरतात, घरात कशाला घेता तुम्ही. मित्रांनो, सांगायचं एकच आहे, आज 30 वर्ष आम्ही ही सेवा करत आहोत. 30 वर्ष आम्ही अगदी ठणठणीत आहोत परमेश्वराच्या कृपेने. आणि दुसरं, बरीच लोक आम्हाला सांगतात आहे तुम्ही मुक्या प्राण्यांचं ऑपरेशन करताय ना, ते खूप पाप करताय. आता ऑपरेशन नाही केली तर हे खूप वाढतात, यांची संख्या वाढली जाते. ती फक्त आम्ही कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो आहे, कारण त्यांचे हाल होतात, खाण्यावाचून हाल होतात. आजारी पडलं तर काय बिचारे कोणाला काय बोलणार आहेत. त्याच्यामुळं आम्ही एकदा पिली झाली की ऑपरेशनं करतो, मांजरांचे पण कुत्र्यांचे पण. पण लोक सांगतात तुम्ही पाप करता. हे पाप आहे का हो? मी तर हे समजते, जे काही कार्य आमच्या हातून घडत आहे ते परमेश्वर करून घेतात. कुठे आमच्याकडून पाप होत असेल, परमेश्वर नक्कीच थांबवतील. त्या परमेश्वरावर विश्वास आहे. आणि आम्ही स्वतः काही करत नाही, ते सगळं करून घेतात. पण लोकांचं असं म्हणणं आहे की तुम्ही पाप करता. हे खरं आहे का हो? ऑपरेशन केल्यानंतर पाप लागतं? नक्की मला सांगा.